नमस्कार. 1982 साली इंजिनियर झाल्यानंतर मी मुंबईच्या एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये नोकरी करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला माझ्या बरोबर जे बरेचसे लोक होते ते माझ्याच वयाच्या 1-2 वर्ष पुढे मागे होते आणि त्यामुळे फार थोड्या अवधीमध्ये आमचं सगळ्यांचं एक चांगलं गुळपीट जमून गेलेलं होतं. आता वय सारखं असल्यामुळे विचारामध्ये फारशी तफावत नसायची आणि खेळीमेळीने सहकार्याने काम करा असं आमच्या या एज ग्रुप एकत्र असल्यामुळे बाहेरून आम्हाला कोणाला सांगायला लागलं नाही. आता त्यामध्ये आमचे एक सहकारी होते MM शेट्टी म्हणून. आता हे शेट्टी आमच्या सगळ्यामध्ये खूपच सिनियर, म्हणजे त्यांच्यानी माझ्या वयाचा विचार केला तर माझ्यापेक्षा 15 ते 17 वर्ष ते वडीलधारे म्हणजे अधिक वयाचे होते. हे MM शेट्टी आपली हवाई दलातली 15 वर्षाची सेवा पूर्ण करून मग आमच्या कंपनीमध्ये जॉईन झाले होते. कारण त्यावेळेला हवाई दल, सैन्य दल किंवा नौदलामध्ये 15 वर्षाची सेवा झाल्यानंतर तुम्हाला बाहेर पडता येत असे आणि त्यांच्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये किंवा सरकारमध्ये सुद्धा एक काही विशिष्ट कोटा ठरवून गव्हर्नमेंटने ठेवलेला असे आणि त्यांना एक चांगलं नाव असे एक सर्व्हिसमन. तर असे हे MM शेट्टी एक सर्व्हिसमन होते. पण या MM शेट्टी इतका लहरी माणूस तोपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये बघितला नव्हता आणि त्याच्यानंतर आज तागायत त्यांच्या इतका लहरी माणूस मी बघितलेला नाही. लहरीपणा म्हणजे मनात असेल तर शेजारी बसून 15-20 मिनिटं, अर्धा तास अगदी राजकारण, समाजकारणापासून गावोगावच्या गप्पांपर्यंत गप्पा हे MM शेट्टी आमच्या बरोबर मारायचे. आणि जर त्यांची लहर फिरलेली असेल तर 3-3, 4-4 दिवस आमच्या समोरून 10-15 वेळा गेले तरी साधं हसायचं सौजन्यही ते आम्हा लोकांना दाखवत नसत. आता एखादा माणूस असा असतो लहरी असं आम्ही सगळ्यांनी एक मान्य केलं होतं आणि या शेट्टी साहेबांची जशी लहर फिरेल तशी आपण आपली पाठ फिरवत राहायचं हे साधं सोपं धोरण आम्ही सगळ्यांनी त्यांच्या बाबतीमध्ये त्यावेळेला अनुसरलेलं होतं. पण आता हा लहरी स्वभाव किंवा तुमचा मूड सांभाळणारा प्रत्येक जण जगामध्ये तुम्हाला मिळेल असं नाही. त्यामुळे काही लोकांना या लहरी स्वभावाचा म्हणजे इनडायरेक्टली या MM शेट्टी साहेबांचा भयंकर तिटकारा होता. आता आमच्या ऑफिस स्टाफमध्ये तिटकारा असणारे जसे लोक होते तसेच आमच्या कामगार बंधूमध्ये सुद्धा होते. कारण काही वेळेला विनाकारण वाद घालण्यामध्ये या शेट्टी साहेबांचा हात कोणी धरू शकत नसे. त्यामुळे एक काहीतरी विचित्र असं प्रत्येकाचं मत या MM शेट्टी साहेबांबद्दल सगळ्या युनिटमध्ये बनलेलं होतं. 6.5 फुटाची चांगली उंची, काळा कुळकुळीत रंग आणि बोलण्यामध्ये एक जे टिपिकल दाक्षिणात्य स्वर किंवा घाट असतो तशा पद्धतीचं बोलणं. बोलायला लागले तर मनापासून भडाभडा बोलतील, नाही तर तू कोण आणि मी कोण असा एकंदर त्यांचा अविर्भाव असे. आता कंपनीमध्ये त्यावेळेला अशी एक पद्धत होती की 31 मार्च हे जे आपलं आर्थिक वर्ष संपण्याचा दिवस असतो त्याच्या 1.5-2 महिने आधी भली मोठी कामं काढली जायची. म्हणजे त्यावेळेचं जे टार्गेट असे ते टार्गेट पुरं करण्यासाठी सगळे जण जीवाची घालमेल होईपर्यंत काम करत असत. आता सर्वसाधारणपणे काम जास्त करण्यासाठी मग ओव्हरटाईम कामगार बंधूंना ओव्हरटाईम दिला जायचा आणि या ओव्हरटाईमची पद्धत अशी होती की त्यावेळेला आमची फॅक्टरी फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट म्हणजे अशी 2 पाळ्यामध्ये चालत असे. आणि जेव्हा असा साधारण फेब्रुवारी महिना लागला की मग
नेहमी ओव्हरटाईमसाठी लोकांना थर्ड शिफ्टमध्ये थांबून ठेवलं जायचं आणि त्यांच्याकडनं म्हणजे अधिकचं इतक्या दिवसांचं उरलेलं काम करून 31 मार्चच्या दिवशी जास्तीत जास्त प्रोडक्शन काढून द्यायचं, असं आमच्या युनिटच्या मॅनेजमेंटचं धोरण होतं. त्यामुळे साधारण फेब्रुवारी झाली की महिन्यातून साधारणपणे 15 ते 17 दिवस आम्हाला थर्ड शिफ्ट करावी लागे. आणि या थर्ड शिफ्टमध्ये मग आयत्या वेळेला काही घोटाळे होऊ नये, कोणाला काही अडचण येऊ नये म्हणून आमचा जो सुपरवायझरी स्टाफ असे त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीला आम्हा इंजिनियरमधल्या 2-2, 3-3 लोकांना पाठवलं जात असे. आता ते वयच असं होतं की त्यावेळेला थर्ड शिफ्ट म्हटले, सेकंड शिफ्ट म्हटले तरी माझ्यासारख्या माणसाला कधी फरक पडत नसे. मी प्रत्येक शिफ्ट आनंदाने करत असे. त्यावेळेला या कंपन्यामध्ये म्हणजे विशेषतः आमच्या युनिटमध्ये दुसरा एक प्रकार चालत असे की जेव्हा जेव्हा काही महत्वाचे पाहुणे म्हणजे काही वेळेला आमचे अतिशय महत्वाचे असे ग्राहक म्हणजे कस्टमर असत, काही वेळेला नवीन ऑर्डर देऊ इच्छिणारे म्हणजे भविष्यातले ग्राहक असत, किंवा काही वेळेला साक्षात परदेशी म्हणजे जपानी किंवा अमेरिकन पाहुणे भेट देण्यासाठी आमच्या युनिटला मधून येत असत. येणाऱ्या पाहुण्यांची एकदा तारीख ठरली की त्याच्या 2-3 दिवस आधी मग आमच्याकडे एक स्वच्छतेचा मोठा ड्राईव्ह घेतला जायचा. सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ठेवायच्या, चकाचक करायच्या आणि जमलंच तर कधी मध्ये प्लांटमध्ये सुद्धा जागोजागी फुलांच्या झाडांच्या कुंड्या आणून ठेवायच्या आणि जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांचं आपल्या कारखान्याबद्दल या युनिटबद्दल चांगलं मत व्हावं हा एकमेव हेतू त्याच्यामध्ये असायचा. असंच एकदा 1992 सालच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमची 31 मार्चची जी डेडलाईन किंवा टार्गेट लाईन गाठायची धावपळ होती, त्याच्यामुळे थर्ड शिफ्ट सुरू झालेली होती. आणि त्याच्याच नंतर त्याच महिन्यामध्ये एकदा जपानचे काही प्रतिनिधी म्हणजे तिकडचे पाहुणे आमच्या युनिटला भेट देण्यासाठी येणार होते. मगाशी मी MM शेट्टी बद्दल जे आपल्याला सांगितलं त्याच माणसाचा एक विलक्षण असा गुण होता आणि तो म्हणजे जेव्हा केव्हा असे परदेशी किंवा महत्वाचे पाहुणे यायचे असत तेव्हा लागणाऱ्या स्वच्छतेच्या सगळ्या जबाबदाऱ्या हे आमचे MM शेट्टी मनापासून अंगावर घेत असत आणि कोणालाही कुठचंही न्यून दाखवायला जागा उरणार नाही अशा पद्धतीने ते स्वच्छतेचं काम करत असत. त्यावेळेला मग बाहेरून कॅज्युअल लेबर म्हणजे दिवसाच्या रोजावर अशी 40-50 माणसं घेतली जायची. ती सगळी माणसं मग या शेट्टी साहेबांकडे दिली जायची आणि मग नवीन झाडू, नवीन फिनाईल, नवीन सगळ्या गोष्टी मागवून या 50 लोकांच्या बरोबर स्वतः काम करून हे MM शेट्टी आमची कंपनी आरशासारखी लख्ख करून सोडत असत. आता सर्वसाधारणपणे हे जे साफसफाईचं काम होत असे ते दिवसा चालणाऱ्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शक्यतो रात्रीच केलं जायचं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये आमची टार्गेट गाठायची लगीन घाई चाललेली असताना एकदा परदेशी पाहुण्यांची व्हिजिट ठरली आणि त्याच्या 2 दिवस आधी मग आपली सगळी 50-60 कॅज्युअल लेबर लोकांची सेना घेऊन हे शेट्टी साहेब रात्री 12:30 वाजता कंपनीमध्ये अवतीर्ण झाले. त्यावेळेला कर्मधर्म संयोगाने मी थर्ड शिफ्टला गेलेला होतो. माझा एक सहकारी JR डिकोस्टा म्हणून होता. तो आणि मी असे दोघे इंजिनियर त्यावेळेला थर्ड शिफ्टला होतो. लोकांना कामं दिलेली होती, वर्कर लोक ते आपापलं काम करत होते आणि अशी सगळी थर्ड शिफ्ट एकदा सुरू झाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने हे आमचे MM शेट्टी आणि त्यांच्याबरोबर ती 50 लोकांची फौज झाडलोट करायला कंपनीमध्ये अवतीर्ण झाली. आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे
मला आणि डिकोस्टाला ये शेट्टी साहेबांनी येऊन काय कसं काय बरं आहे ना असं विचारायला खरी काही हरकत नव्हती. पण त्यांचा मगाशी मी जो स्वभाव सांगितला होता आणि स्पेशली आज त्यांना साफसफाईचं का असेना पण वेगळं आणि महत्त्वाचं काम दिलं असल्यामुळे त्यांचा तोरा जरा वर होता. त्यामुळे आम्ही तिथे दोघे आहोत, बाकीचे 25-40 वर्कर लोक काम करतायत, सुपरवायझर लोक त्यांना काम सांगतायत. या सगळ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपण आपले 50 लोक झाडू पोछा हे सगळं ताब्यामध्ये घेऊन शेट्टी साहेबांनी एका बाजूने साफसफाईचं त्यांचं काम आरंभलं. आता मी आणि जे.आर. डिकोस्टा आणि आमचे 2-3 सुपरवायझर जे होते त्यांनी मग आपापसात चर्चा केली की बहुधा 2-3 दिवसांनी कोणतरी पाहुणे येणार असतील आणि म्हणून आज शेट्टी साहेब या सफाईच्या कामाला त्यांनी स्वतःला जुंपून घेतलेलं आहे. मग विचारलं, अरे तुला आल्यावर हॅलो केलं का, तुझ्याशी काही बोलले का? तर आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की शेट्टी साहेब आज कुणालाच ओळख दाखवत नाहीये. आता ओळख दाखवत नाहीयेत हे आम्ही मान्य केलं होतं, आमचा तो अनुभव होता, आम्हाला ती सवय पडलेली होती. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे कामगार बंधूंमध्ये 1-2 लोक असे होते की ज्यांना ही सवय खटकत होती किंवा त्यांना हे काही फारसं पसंत पडत नव्हतं. आता फेब्रुवारीचा महिना म्हणजे मुंबईमध्ये उकाड्याला बऱ्यापैकी सुरुवात झालेली होती आणि जसं रात्री काम करून हे शेट्टी साहेब घामाने निथळायला लागले तसे मग त्याने आवेशामध्ये येऊन आपला शर्ट काढला, ऑफिसमध्ये टेबलाच्या शेजारी असणाऱ्या एका खुर्चीला लटकवला आणि आपल्याबरोबर आणलेल्या नॅपकिननी आपला घाम पुसून परत त्या फौजेमध्ये मिसळून सफाईच्या कामावरती रुजू झाले. आता त्या दिवशी आमच्या 3rd शिफ्टचं जे काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये कामगार बंधूंमध्ये 2 नग होते. एक होता दिलीप सूर्यवंशी आणि दुसरा होता विजय पाडावे. आता माझ्यासारख्या स्वभावाचे मिस्किलपणे दुसऱ्याची खिल्ली उडवणारे आणि ज्याचा हिशेब तिथल्या तिथे काही वेळेला वेगळ्या पद्धतीने करण्याची आवड, जिज्ञासा आणि ते कौशल्य या विजय पाडावे आणि दिलीप सूर्यवंशीमध्ये होतं. आता काही कामानिमित्त ते माझ्याकडे आले. मग थोडासा शेट्टी साहेबांचा विषय झाला. ते म्हणे आमच्यापैकी पण कोणाला ते भेटले नाही, ते त्यांचं सैन्य घेऊन सफाईच्या कामावरती तुटून पडलेले आहेत. आणि मग आता याच्यामध्ये असं करूया तसं करूया असं काहीतरी बोलणं झालं आणि त्यांच्यापैकी विजय पाडावे आणि दिलीप सूर्यवंशी या दोघांनी मग आमच्या समोरून लांब जाऊन जरा काहीतरी खुसफुस केली आणि मग मला सांगितलं आणि माझ्याबरोबर जो डिकोस्टा उभा होता त्याला सांगितलं की साहेब तुमचे आत्ता डोळे बंद आहेत, आम्ही आत्ता जे काही करतोय ते तुम्ही काही बघत नाही आहात. आता त्यांनी मला सांगितलं की साहेब तुमचे डोळे आता बंद आहेत, आम्ही काय करतोय ते तुम्ही आता बघत नाही आहात. मी त्याला होकार भरला कारण खेडेमेळेचं वातावरण आणि एकमेकांवरचा किमान विश्वास आमच्यामध्ये होता. मग माझ्या समोरच त्या विजय पाडावे आणि सूर्यवंशांनी शेट्टी साहेबांनी आपला गुलाबी रंगाचा जो शर्ट घाम आला म्हणून काढून खुर्चीवर ठेवलेला होता तो आमच्या डोळ्या देखत एखादं मांजरीचं पिल्लू उचलावं तसा उचलला आणि आमच्या कंपनीच्या बाहेरच्या बाजूला एक विहीर होती. त्या विहिरीचं पंपाचं एक झाकण आतल्या बाजूला असं आलेलं होतं. त्या पंपाच्या झाकणावर नेऊन ठेवला. आता त्या विहिरीबद्दल अशी आख्यायिका होती की फार पूर्वी म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी कुठच्या तरी त्या जागेच्या मालकाने त्या विहिरीमध्ये उडी घेऊन जीव दिलेला होता आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांना ही घटना माहीत होती
त्यांनी नंतर असं उठवलं होतं की तो मालक कधी मधी त्या विहिरीच्या काठावर येऊन बसतो आणि म्हणून ती विहीर आणि आजूबाजूचा 10-20 मीटरचा सगळा प्रदेश म्हणजे जागा ही भूताने भारलेली आहे असा पक्का समज आमच्या युनिटमध्ये त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेला होता. आता त्या विहिरीच्या शेजारी असणाऱ्या पंपाच्या कव्हरवर आमच्या शेट्टीचा हात शर्ट नेऊन ठेवला. ते त्यांच्या कामाला गेले, मी माझ्या कामाला आलो. आता थोड्या वेळाने शेट्टी साहेब म्हणजे रात्रीचे 3:30 पावणे 4 झाले. शेट्टी साहेब सुद्धा काम करून करून दमले. त्यांच्याबरोबर जे 50 माणसांची सेना होती त्यांनी 80-90% काम उरकून टाकलं होतं आणि म्हणून ते सुद्धा कोण विडी काडी ओढायला, कोण जरासं बाहेर बसायला गेले. आणि ती सगळी त्यांची सेना त्यांना सोडून गेल्यानंतर मग या शेट्टी साहेबांना माझी आणि माझ्याबरोबर जो इंजिनियर होता डिकोस्टा नावाचा त्यांची आठवण आली. आणि हे शेट्टी साहेब प्रेमाने मला केतू म्हणत असत आणि जो JR डिकोस्टा होता त्याला डिकू म्हणत असत. असं कधीतरी प्रेमात येऊन आम्हाला या वेगळ्या नावाने ते हाक मारत असत. आता ही सगळी सेना निघून गेल्यावर रात्री 3:45 वाजता हे शेट्टी शोधत शोधत आमच्याकडे आले आणि मग अगदी जणू काही आपली 30-40 वर्षाची निरंतर दोस्ती आहे अशा आविर्भावामध्ये आमच्या दोघांच्या खांद्यावर हात मारल्याने, थोपटल्याने म्हणाले, क्या डिकू, क्या केटू, कैसा चालू है, चलो जरा अभी बैठ जाते हैं. असं म्हणून आम्हाला आमच्या खुर्च्याकडे नेऊन बसवलं आणि मग त्यांना पटकन जाणवलं की अरे आता शर्ट घालायला काही हरकत नाही. म्हणून मगाशी त्या खुर्चीवर ठेवलेला शर्ट ते शोधायला लागले. शर्ट तिथे नव्हता म्हटल्यावरती ते थोडेसे बावचळले. अरे इथे नाही तिथे काढला असेल, तिथे नाही तिथे काढला असेल असं म्हणून 2-4 ठिकाणी जाऊन त्याने त्या जागा ढुंडाळून बघितल्या. काही ठिकाणी नुसती नजर फिरवून बाबा कुठे उडून गेलाय का, पडलाय का बघितलं. आणि मग त्यांना जेव्हा शर्ट दिसेना तेव्हा त्यांनी विचारलं, अरे केटू मेरा शर्ट देखा क्या. आता माझी पण विनोद वृत्ती त्यावेळेला उच्चंबळून वर आले. मी म्हटलं, शेट्टी साहब आप शर्ट पहन के आए थे क्या. बोला, क्या केटू मजाक कर रहा है, मैं घाटकोपर से कंपनी में क्या बिना शर्ट डाल के आऊंगा. मतलब देखो मैंने जब से आपको देखा है मैंने बनियन पर ही आपको देखा है, तो मुझे लगा रात का टाइम है, शायद आप घर से बनियन पर ही निकल के कंपनी में आए होंगे. याच्यावर माझा जो मित्र होता JR डिकोस्टा त्याने सुद्धा होकार भरला. नहीं 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 म्हणे, असं नहीं, मैं शर्ट डाल के आया था, बीच में पसीना आया करके मैंने कहाँ पे रखा है. मतलब कहाँ पे रखा होगा तो ढूंढो. आता म्हणे ठीक है बाद में देखेंगे. असं म्हणून मग आम्ही तिघही थोड्या वेळाने उठलो आणि पाय मोकळे करायला म्हणून कंपनीच्या मध्ये असलेल्या पॅसेज मधून थोड्याशा फेऱ्या मारायच्या उद्देशाने 5 पावलं टाकून पुढे गेलो. आमची ही 5-7 पावलांची यात्रा तिथे पोहोचेपर्यंत एका मशीनच्या आड थोडासा आराम करत बसलेले हे विजय पाडावे आणि दिलीप सूर्यवंशी मला दिसले. आता त्याने लगेच खाणाखुणा करून आम्हाला गप्प राहायची विनंती केली. आम्ही ती मान्य केली कारण मगाशी त्यानेच हा शर्ट त्या पंपाच्या कव्हरवर नेऊन टाकला होता. आता शेट्टी साहेब आमच्या बरोबर जेव्हा पॅसेज मधनं फिरत गेले आणि सहज त्यांची नजर जेव्हा उजव्या बाजूला गेली आणि त्यांना आपला तो गुलाबी रंगाचा शर्ट दिसला. पण त्याच बरोबर ती विहिरी जवळची जागा, माणसाने आत्महत्या केल्याची माहिती, तिथे तो माणूस कधीतरी येऊन बसतो ही जाणीव, हे सगळं एकदम झाल्यामुळे ते थोडेसे बावचळले. बाकी कुठच्या ठिकाणी असता तर त्याने पटकन पुढे जाऊन तो शर्ट आपल्या ताब्यात घेतला असता आणि अंगावर घातला असता. पण
या विहिरीची सगळी पूर्व पेटिका त्यांना माहीत असल्यामुळे मग त्यांनी थोड्याशा सावधपणे त्या शर्टाकडे पुन्हा एकदा निरखून बघितलं आणि हे एम शेट्टी तो शर्ट निरखून बघतायत हे लक्षात आल्यावर मशीनच्या मागे आराम करणारे विजय पाडावे आणि दिलीप सूर्यवंशी पटकन आपले कपडे झटकत आमच्या शेजारी येऊन उभे राहिले आणि तेही शेट्टींबरोबर वाकून त्या शर्टाकडे बघायला लागले. मग शेट्टी साहेबांनी आमच्याकडे वळून सांगितलं, अरे केतू, वो देखो मेरा शर्ट वहां पे है. आता मी त्याला काही प्रतिसाद द्यायच्या आधी हे दिलीप सूर्यवंशी आणि विजय पाडावेने मोठा आवाज करून शेट्टीना ऐकू जाईल. म्हटलं, शेट्टी साहब, अरे क्या किधर देख रहे, उधर तो कुछ भी नहीं है. मग आम्हाला बाजूला करून शेट्टी साहेब त्यांना तो शर्ट दाखवायला लागले. अरे वो देखो पंप के कव्हर पे है. आता पाडावेनी आणि सूर्यवंशाने परत खाली वाकून बघितलं आणि परत ते सांगितलं, शेट्टी साहब वहां कुछ भी शर्ट नहीं दिखाई दे रहा. आता तोपर्यंत हे काय चाललंय याची जाणीव मला आणि डिकोस्टाला पुरेशी झाली. मग आम्ही सुद्धा वाकून बघितलं, नजर लावली आणि आम्ही सुद्धा शेट्टी साहेबांना निर्वाळा दिला की शेट्टी साहब, हमें तो कुछ भी शर्ट दिखाई नहीं दे रहा है. आता आपल्याला शर्ट दिसतोय आणि या 4 माणसांना हा शर्ट दिसत नाहीये, म्हणजे आज भूताटकी चालू आहे हे शेट्टी साहेबांना जाणवलं. त्यांनी लगेच 2 पावलं मागे टाकले आणि माझ्या आणि डिकोस्टाच्या पाठीवर हात थोपटत म्हणाले, अरे जाने दो, नहीं दिखता है ना, तो जाने दो, हम लोग दूसरी जगह देखेंगे. असं म्हणून सुटलेल्या बाणाच्या स्पीडने ते तिथून बाजूला गेले आणि आम्हाला घेऊन गेले. विजय पाडावे आणि दिलीप सूर्यवंशीला जे साध्य करायचं होतं ते त्या दिवशी साध्य झालं. तिथून आम्ही लांब जाताना मी मागे वळून बघितलं तेव्हा त्यांनी हात हलवून आपली खुशी जाहीर केली आणि आम्ही त्यांना जे सहकार्य केलं त्याबद्दल तसेच हात हलवून त्यांनी आमचे आभार मानले. नंतर थोड्या वेळाने त्या विजय पाडावेने तो शर्ट तिथून आणून परत शेट्टी साहेबांनी जिथे काढून ठेवला होता त्याच खुर्चीवर आणून टाकला. शेट्टी साहेबांनी सकाळी 6-6:30च्या सुमारास तो शर्ट घातला आणि आम्हाला कोणाला गंध वार्ता न लागू देता आपल्या घरी निघून गेले. त्याच्यानंतर 3 दिवस ते काही कामाला येऊ शकले नाहीत. त्याचं कारण मी सांगायला पाहिजे असं नाही.